नमस्कार. नीनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, बाहेरून खमंग आणि आतून एकदम मऊ असे मटारचे कटलेट. तर लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण कढई गरम करून घेणार आहोत. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यात ताजा वाटाणा घालून घेणार आहोत. वाटाणा चांगला परतून घेणार आहोत. तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घालून घ्या. आता थोडासा लसूण घालून घेणार आहोत. अगदी थोडस परतून घेणार आहोत. जास्त शिजवून घ्यायची गरज नाही. फक्त वाटाणा किंवा लसणाचा हलकासा थोडासा रंग बदलूपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सर मध्ये बारीक करताना पाणी घालायची गरज नाही. तसंच बारीक करून घ्यायचं आहे. थोडस जाडसर बारीक करायचं आहे. पूर्ण पेस्ट करायची नाही. आता तयार केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत. त्यानंतर चाट मसाला घालणार आहोत. आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा मिक्स करू शकता. आता त्यानंतर आपण थोडस तांदळाचं पीठ घेणार आहोत बाइंडिंग साठी. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कटलेटचा आकार छान तयार करता येईल.
आपले कटलेट तयार करून घेणार आहोत. कटलेट तयार करताना मीडियम आकाराची ठेवावी, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही. कटलेट फ्राय करण्यासाठी पॅन गरम करून घेणार आहोत. आपण कटलेट शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता फ्राय करण्यासाठी तेल घालून गरम करून घ्या. तेल चांगले तापवून घ्या. आता आपलं तेल चांगलं तापल्यानंतर त्यात कटलेट फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. फ्राय करताना लगेच पलटी करायचं नाही, नाहीतर कटलेट चांगले फ्राय होणार नाही. एका बाजूने चांगले खरपूस फ्राय करून घ्यायचे आहे. आता पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं कटलेटचा रंग कसा गोल्डन आणि खरपूस असा दिसतोय. अशाच प्रकारचे दुसऱ्या बाजूने देखील चांगलं फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपले कटलेट एकदम तयार झालेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपले खमंग असे मटर कटलेट तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा. भेटूया अशी पुढच्या रेसिपीसह. थँक्यू.